धामोड इथल्या तुळशी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। त्यामुळे आज सकाळी 10:30 वाजता जलाशयाच्या 3 वक्र दरवाजातून 800 क्युसेक विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। त्यामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। 3.47 टीएमसी पाणीसाठा असणारा राधानगरी तालुक्यातील तुळशी जलाशय 90% भरलाय। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे सकाळी 10 वाजता धरणाच्या 3 वक्र दरवाजातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग तुळशी नदीत सोडण्यात आलाय। या पाण्याचं पूजन तुळशी जलाशयाचे शाखा अभियंता अंजनी कारेकर आणि कर्मचारी पांडुरंग मगदूम यांच्या हस्ते करण्यात आलं। दरम्यान तुळशी धरणावर गेले 2 दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे हाताने हँडल फिरवून उघडावे लागले। सध्या तुळशी नदीवर येणारे आरे, बीड, बाचणी, घुंगरवाडी, कांचनवाडी हे बंधारे पाण्याखाली गेलेत। त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प आहे। धरणातून केलेल्या विसर्गामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। प्रशासनानं नदी तीरावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। राधानगरी बरोबर तुळशी नदीतून होणाऱ्या विसर्गामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय बी न्यूज प्रतिनिधी बंटी पाटील यांनी। नमस्कार, आपण आता आहोत तुळशी जलाशयावरती। सध्या आता गेले 8 ते 10 दिवस पावसाने अक्षरशः जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे आणि सध्या आपण तुळशी जलाशयावरती आहे। आज सकाळी या जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे। 90%हून अधिक पाणी क्षमता या धरणामध्ये झालेली आहे। या धरणाची क्षमता 616 मीटर इतकी असून आता 800 क्युसेकनं या धरणातून विसर्ग केला आहे। साधारणतः आपण राधानगरी धरण किंवा पावसाची परिस्थिती तालुक्यातली जर पाहिली तर सध्या राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत। त्यामधून आणि पॉवर हाऊसमधून एकूण 10,068 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। आणि आज ह्या तुळशी धरणाचे वक्र दरवाजे ओपन झाल्यामुळे 800 क्युसेक विसर्ग तुळशी जलाशयामध्ये होत आहे। याचा फटका अंदाजे आरे गावासह इतर तुळशी काठच्या गावांनासुद्धा बसू शकतो। कारण आरे गाव 19चा जर विचार केला तर तुळशी आणि राधानगरीच्या पाण्यामुळे आरे गावाला बेटाचं स्वरूप आलं होतं। आणि आज अशी परिस्थिती निर्माण होणार का ही भीतीसुद्धा नागरिकांच्यामध्ये आहे। मी आजचा हा विसर्ग जो शाखा अभियंता आपल्या तुळशीच्या ज्या शाखा अभियंता आहेत त्यांना मी विचारू शकतो की आजचा हा विसर्ग तुम्ही जो केला आहे ही या ठिकाणची परिस्थिती आज रोजी तुळशी प्रकल्प हा 90% भरला असून साधारण तुळशी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे। तसेच 90% धरण भरल्यामुळे व तुळशी प्रकल्पाच्या धरण परिचलन सूची जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आम्हाला पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज तुळशी प्रकल्पातून विसर्ग करणे आवश्यक असल्याने आम्ही आज विसर्ग केलेला आहे। सूचीप्रमाणे किंवा नियमानुसार हे पाणी विसर्ग करणं गरजेचं असल्यामुळं आज प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। जरी पूरस्थिती गंभीर होत असली तरी देखील धरणाचा आणि या परिसराचा विचार करून हा निर्णय घेतला आहे। तुळशी जलाशयावरून बी न्यूजसाठी बंटी पाटील।